आता आपण नवीन एक फंक्शन आहे 11ला त्याचा आपण स्टडी करणार आहे. जसं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालं, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये बेसिक मध्ये आपण 6 ट्रिगो बघितले, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तसं लॉगॅरिथम फंक्शन आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे. तसं मॅथ्स मध्ये आता तुम्हाला 11ला आणि 12ला मॅथमॅटिक्स साठी खूप महत्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे डिफरन्शिएबल फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह, जी तुम्हाला फिजिक्सला तर अतिशय इम्पॉर्टंट आहे. फिजिक्सला म्हणा, केमिस्ट्रीला म्हणा. फिजिक्सला जास्त प्रमाणात लागतंय, केमिस्ट्रीला पण थोड्या प्रमाणात लागतंय. ते आहे डेरिव्हेटिव्ह फंक्शन. आता ह्या डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह फंक्शन मी सांगितलं हे सम फंक्शन आहे. जसं तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरता, फक्त ते दाखवताना d/dx असं दाखवतो. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दाखवताना साइन, कॉस, टॅन एक्सेट्रा दाखवतो. ठीक आहे. तसं डेरिव्हेटिव्ह फंक्शन दाखवताना d/dx दाखवतो. ठीक आहे. आता ह्या डेरिव्हेटिव्ह फंक्शन मध्ये काही रूल्स आहेत, काही फॉर्म्युले आहेत. मी फॉर्म्युले तयार करणार आहेच, फक्त ते कसे तयार झाले हे जर तुम्ही फॉर्म्युले पाठ केले, मी जे आता देणार आहे जे फॉर्म्युले ते जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कुठलाही अवघड जाणार नाही. फिजिक्सचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी पण डेरिव्हेटिव्ह वापरतात, त्यामुळे हे डेरिव्हेटिव्ह हे लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह इज डिनोटेड बाय d/dx. d/dx म्हणजे डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह आपण x न काढलं, एखाद्याचं y न पण काढू शकता तुम्ही d/dy. ते सम फंक्शन ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ x. आता d/dx k is equal to 0 where k is constant. k is constant म्हणजे कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे नेहमी 0 असते. विथ रिस्पेक्ट टू x घेतला मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन x d/dx k is equal to 0 where कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असते 0. आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला इकडे देतो, मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर्म्युला तिकडे देणार, एक्झाम्पल इथे देतो. कॉन्स्टंट नंबर म्हणजे कुठला? समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 नंबर काय कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 0. समजा आपण असं डेरिव्हेटिव्ह ऑफ 2/3, 2/3 हा सुद्धा काय कॉन्स्टंट नंबर आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते 0. समजा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ मी 10,000 घेतला, 10,000 सुद्धा कॉन्स्टंट नंबर आहे. कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह 0च असते. कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह काय असते 0. कुठलाही कॉन्स्टंट नंबर घ्या, हेच घेतलं पाहिजे असं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ a इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट म्हणजे काय, x सोडून, x हा व्हेरिएबल आहे, हा सोडून कुठला पण नंबर असेल तर त्याचा आन्सर काय ते 0. x हा व्हेरिएबल कन्सिडर केला आहे, x y z हे व्हेरिएबल आहे, a b c हे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असते 0. मी उद्या तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 स्क्वेअर 0, कारण 7 स्क्वेअर किती असतो 49 आणि 49 कॉन्स्टंट नंबर, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्हाला खूप महत्वाचा आहे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असते 0. d/dx कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असते 0. मी दुसरा फॉर्म्युला घेतो d/dx x 1, x डेरिव्हेटिव्ह 1 असते विथ फंक्शन x. आता साधा कॉमन सेन्स आहे d/dx x. आता d/डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 असते, कारण dx/dx किती आहे ना 1, हे x इथे रिड्यूस करा, dx/dx किती आहे ना 1, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असते 1. तिसरा फॉर्म्युला आहे, पाठच करायला लागणार तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज इक्वल टू 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज इक्वल टू 2x. चौथा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ इज इक्वल टू 3x². x³ चे डेरिव्हेटिव्ह 3x² असते. आता हे फॉर्म्युले जसं तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक मध्ये sin 30 1/2, sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असते 1, तसे हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. हे तुम्हाला फिजिक्सला लागतील, मॅथ्सला लागतील, ते पाठच करून ठेवावे लागणार आहेत. आता हे सुद्धा हे 3 फॉर्म्युले कशावरून आले ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. एक IMP फॉर्म्युला असा आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये की डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n n इंटू h⁻n-1 हा फॉर्म्युला खूप IMP आहे आणि ह्या फॉर्म्युल्यावर वरचे 3 आन्सर आलेले आहेत. फक्त हा फॉर्म्युला अल्जेब्रिक डेरिव्हेटिव्ह साठी
हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. आता मला असं विचारायचं आहे, ठीक आहे, एक्स रेज टू एनच्या ठिकाणी आता हे ह्याच्यावर कसे आले बघा, ह्याच्यावर हा सुद्धा येऊ शकतो. पहिला फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 असा फॉर्म्युला, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. मग मी असे विचारतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, मग यांच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार तुम्ही, 3 एक ची पॉवर किती आहे ना, एन मायनस 1, एन चा नंबर किती आहे 3 मायनस 1 किती आलं 3x स्क्वेअर. म्हणून एक्स क्यूबचं रिड्यूस काय असतंय 3x स्क्वेअर. ह्याच्यावरून हा तयार केला आपण फॉर्म्युला. आता इथे एक्स स्क्वेअर घेऊया, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, एन ची व्हॅल्यू किती होणार 2 आणि आन्सर काय आपलं एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 म्हणजे काय ना 2 इंटू एक्स रेज टू एन मायनस 1, एन किती आहे 2 मायनस 1 किती येणार 2x. त्यामुळे एक्स स्क्वेअरचं रिड्यूस काय असते 2x. तिथे इंडेक्स बनवलेला आहे आपण, इथे यांच्या ठिकाणी 3 घेतलाय, यांच्या ठिकाणी. आता इथं नसतो म्हणजे किती असतो, ज्यावेळी पॉवर नसते त्यावेळी आपण 1 कन्सिडर करतो. हाच फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 1 किती आहे ना 1 इंटू एक्स रेज टू 1 मायनस 1, 1 इंटू एक्स रेज टू 0. आता इंडासेस रूल्स मध्ये एक्स रेज टू 0 किती असते, कोणत्याही नंबरची जर पॉवर 0 असेल तर आन्सर काय येते 1. 1 इंटू 1 इज इक्वल टू 1, 1 इंटू 1 इज इक्वल टू 1. कोणत्याही नंबरची पॉवर 0 असेल तर आन्सर 1 असतं, हे लक्षात ठेवा. आणि आन्सर काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1. असं आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डेरिव्हेटिव्हचा हा जो फॉर्म्युला एक्स रेज टू एन, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या जर मी तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 20 काय येणार 20 इंटू एक्स रेज टू 20 मायनस 1, देन 20 इंटू एक्स रेज टू 90. संपलं. काही विचारू शकतात तुम्ही, त्या अल्जेब्रिक जो आयएमपी फॉर्म्युला आहे ह्याच्यावर तुम्ही सोडवू शकता, कुठलंही एक्झाम्पल सोडवू शकता. ठीक आहे. मी म्हणते आता आणखी 2 एक अल्जेब्रिक फॉर्म्युला तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 6 डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. हे कसं आलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. इकडे बघा, त्याचं एक्सप्लेनेशन देतो मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू हाफ, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू हाफ, तर याचा आन्सर काय आहे ना, आता आपण एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला घेतला. काय एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. ओके, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. मग हाफ म्हणजे एन, देन हाफ इंटू एक्स रेज टू हाफ मायनस 1, देन हाफ एक्स रेज टू हाफ मायनस 1 किती हो मायनस हाफ. हाफ मायनस 1 क्रॉस निश्चित करून बघा ना, ह्यांच्यात क्रॉस निश्चित करा हाफ मायनस 1 मध्ये. इथं साईडला करून दाखवतो तुम्हाला क्रॉस निश्चित. 1/2 मायनस 1/2 एक्स रेज टू मायनस 1/2 म्हणजे किती आहे हा एक्स रेज टू मायनस 1/2. डिनॉमिनेटरला जाताना काय होणार, इंडासेस रूल्स प्रमाणे एक्स रेज टू 1/2, इंडासेस रूल्स प्रमाणे खाली जाताना काय होतंय एक्स रेज टू 1/2 येते. 1/2 एक्स रेज टू 1/2 संपलं. आणि एक्स रेज टू 1/2 म्हणजेच रूट एक्स. एक्स ची पॉवर ज्यावेळी 1/2 असते त्यामुळे रूट एक्स. तुम्हाला हे माहिती आहे का, रूट एक्स म्हणजे एक्स रेज टू 1/2, क्यूब रूट एक्स म्हणजे एक्स रेज टू 1/3, फॉर रूट एक्स एक्स रेज टू 1/4, 5 रूट एक्स रेज टू 1/5. सो तुम्ही दिवसभर करू शकता 100 रूट एक्स रेज टू 1/100 असं तुम्ही दिवसभर करू शकता. तुम्हाला माहित असलं पाहिजे. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी हे स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या. एक स्क्रीनशॉट मारा
रूट एक्स एक्स रेश टू 1/2 क्यूब रूट एक्स एक्स रेश टू 1/3 इथं क्यूब रूट 4 रूट एक्स. ऍक्च्युली हा नंबर ह्या रूट मध्ये असतो. ऍक्च्युली हा नंबर जो असतो तो रूट मध्ये असतो. ठीक आहे, असा हा फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x रूट एक्स 1/2 रूट एक्स. पाहिजे असेल तर ते स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय तुम्ही. आता ह्याच्याही पुढे जातो मी. डेरिव्हेटिव्ह हे खूप इंटरेस्टिंग फंक्शन आहे. मी असं म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x किती असते. हा 7 अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. एवढे पाठ करून ठेवले ना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काही अवघड जाणार नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. आता 1/x म्हणजे x ची पॉवर किती असते नसते म्हणजे 1 असते. अगदी बरोबर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू -1 हा 1 वर गेला काय होणार -1 इंडायस प्रमाणे. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू n चा फॉर्म्युला काय आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू n into x raised to n minus 1 IMP फॉर्म्युला आहे हा. तसं n म्हणजे -1 then -1 x raised to -1 minus 1 then -1 x raised to -2 then minus हा x raised to -2 खाली पाठवला तर काय येणार x². then डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय असणार -1/x². समजलं. आता इथं x ची पॉवर हे 7 फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. हे 7 फॉर्म्युले तुम्हाला लागणारच आहेत. 11th ला बेसिक आहे, फिजिक्सला पण हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लागतात. त्यामुळे स्क्रीनशॉट मारून घ्या ह्या 7 फॉर्म्युल्यांचा. आता आपण असे काही एक्झाम्पल्स बघूया की जेणेकरून तुम्हाला ते ह्या 5व्या फॉर्म्युल्यानं 5 नंबरच्या आता हे 5 नंबरच्याच फॉर्म्युल्यावरून तयार झाले ना. 5व्या नंबरचा फॉर्म्युला IMP आहे, ह्याच्यावर नसते तयार केले. आता मी तुम्हाला काही समय एक्झाम्पल देतो ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. सॉल्व फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू 7. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू 1/9. x रेश टू 1/9. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू -3/4 -1/3. ठीक आहे, मायनस घेतलेलं. 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यूब रूट एक्स. एकदम बेसिक आहे हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 11th ला लागणारच आहे. ठीक आहे, एकदम बेसिक आहे. फक्त हा फॉर्म्युला पाठ करायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू n into x रेश टू n -1. बस हा फॉर्म्युला पाठ झाला ना, काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण पहिलं सोडूया. ठीक आहे, तुम्हाला पण मी 4 होमवर्कला देणार, 4 इथे घेतलेले आहे. सोल्युशन फर्स्ट एक्झाम्पल काय आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू 7. x रेश टू n चं काय n into x रेश टू n -1 म्हणजे काय म्हणतो सांगा. 7 into x रेश टू 7 -1. ओके, म्हणजे काय ना 7 into x रेश टू 6. संपलं. हा फॉर्म्युला n into डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू n is equal to n into x ची पॉवर n -1. n खाली घ्यायचा आणि 1 ची पॉवर 1 ने कमी करायची. 7 खाली घ्यायचा 1 ची पॉवर 1 ने कमी करायची. संपलं. तुम्हाला जर मी असे विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू 1/9 दोन नंबर, तर याचा आन्सर काय ना n into n म्हणजे किती इथं आहे 1/9. n into x रेश टू 1/9 -1 म्हणजे काय 1/9. x रेश टू क्रॉस निश्चित 1 - 9/9 म्हणजे 1/9 x रेश टू 1 - 9 किती -8/9 असेल ना. 1 - 9/9 आणि ही मायनस पॉवर आपण खाली पाठवताना काय होणार प्लस. संपलं. हे त्याचे आन्सर्स येणार. हे 2 सोडवले. आता पुढचे 2 सोडूया 3 आणि 4 नंबरचे. ओके, समजलं थोडं. एकदम बेसिक आहे डेरिव्हेटिव्ह. हे फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेश टू -1/3. हे x रेश टू n आहे. ठीक आहे, -1/3
x ची पॉवर किती येणार n इंटू h ची n मायनस 1 देन मायनस 1 बाय 3 मायनस 1 ओके मायनस 1 बाय 3 ह्यांच्या त्रिकच गुणाकार करा मायनस 1 3 इकडे गुणा मायनस 3 बाय 3 then minus 1 by 3 x raised to minus 4 by 3 हे त्याचं डिड्यूस झालं minus 1 by 3 x raised to minus 4 by 3 त्याचं काय झालं डेरिव्हेटिव्ह झालं संपलं आणि हे जर तुम्हाला निगेटिव्ह नको असेल minus 4 by 3 तर रूल्स प्रमाणे ते तुम्ही कुठे घेऊ शकता खाली घेऊ शकता then minus 1 by 3 x raised to 4 by 3 असे पण घेऊ शकता 4 derivatives of cube root x ओके मी इकडे सोडवतो derivatives of cube root x कसं येणार क्यूब रूट म्हणजेच काय x ची पॉवर किती असणार 1/3 मी मला सांगितले क्यूब रूट म्हणजे 1/3 स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 होल रूट म्हणजे 1/4 देन 1/3 आणि x रेज टू n चं फॉर्म्युला n into x रेज टू n minus 1 देन 1/3 x रेज टू 1/3 minus 1 ह्यांच्यात क्रॉस डिस्कस करायचं 1/3 x रेज टू 1 minus 3/3 ओके देन 1/3 x रेज टू minus 2/3 1/3 x raised to 1 आणि जर तुम्हाला निगेटिव्ह नको असेल तर आपण काय करू शकतो खाली घेऊ शकतो 1/2 x raised to 2/3 1/3 x raised to 2/3 समजलं किती सिंपल फंक्शन आहे त्याचा यूज तुम्हाला फिजिक्स मध्ये पण होणार आहे मॅथ्स मध्ये पण होणार आहे मॅथ्स मध्ये तर भरपूर आयएमपी आहे एकदम स्टँडर्ड फंक्शन आहे त्याच्यावर आपण सगळ्या व्हॅल्यू फाइंड करत असतोय हे लक्षात घ्या ठीक आहे मी आता आणखीन काही 4-5 एक्झाम्पल्स तुम्हाला मी सॉल्व्ह करायला देऊ शकतो तुम्ही मला काय करायचं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून व्हॉट्सअपवर पर्सनल नंबरला टाकू शकता आणि मी तुम्हाला चेक करून देऊ शकतो ठीक आहे मी तुम्हाला 4 एक्झाम्पल देतो ते बघा शकतात का फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू मायनस हाफ x रेज टू मायनस हाफ दुसरं डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 7/2 x raised to 7/2 तीसरा derivatives of x raised to 13 derivatives of x raised to 13 सांगितलं मी 13 derivatives of x raised to 13 4 derivatives of तुम्हाला वेगळं येतं fourth root of x derivatives of fourth root of x हे तुम्ही 4 होमवर्कला सोडवायचे आणि मला लावून द्यायचे ह्या आयएमपी फॉर्म्युला आधी ह्या फॉर्म्युलाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत 12th ला 11th ला डेरिव्हेटिव्ह टॉपिक महत्त्वाचा आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढून पण मला एक असं नवीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला नोट दॅट हे लिहून घेतले नोट असे आहे की समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ y असेल d/dy फंक्शन जर आपण y मध्ये घेतला असेल आणि इथं y ची पॉवर आपण -9/2 घेतली असेल किंवा y ची पॉवर आपण -9 घेतली असेल तर हे फंक्शन y ने सोडवायचं इथं d/dy डेरिव्हेटिव्ह तुम्ही y मध्ये घेतलाय हे y मध्येच आहे ना म्हणजे जर असं त्याच फॉर्म्युला सोडवायचं त्याला काही वेगळा फॉर्म्युला नाही -9 y raised to -9 minus 1 म्हणजे -9 y ची पॉवर -9 minus 1 then -9 y ची पॉवर -10 -9 minus 1 घेतल्याला -10 आणि हे मायनस नको असेल तर आपण काय करू शकतो खाली पाठवू शकतो आणि मायनस y काय येणार 10 -9 by y by 10 हे लिहून घ्या y मध्ये असू शकतं तसं z मध्ये पण असू शकतं d/dz z ची पॉवर आपण घेऊया -7/2 तर कसं येणार -7/2 z ची पॉवर -7/2 -1
देन -7/2 झेडची पॉवर क्रॉस मिश्रन्स -7 - 2/2 -7/2 झेडची पॉवर -9/2 -9/2 जाताना खाली जाणार संपलं हे y मध्ये असू शकतं z मध्ये असू शकतं किंवा x जनरली x मध्ये आहे चुकून एखाद्या वेळेस तुम्हाला y मध्ये पण विचारू शकतात z मध्ये पण विचारू शकतात हे झालं सम बेसिक अल्जेब्रिक डेरिव्हेटिव्हज फॉर्म्युले 7 पाठ करा हे 7 फॉर्म्युले पाठ करायचे होमवर्कला दिलेले 4 एक्झाम सोडवायचे उद्या ह्याच्या पुढचा डेरिव्हेटिव्ह आपण बघायचा आहे ट्रिग्नोमेट्रिक डेरिव्हेटिव्ह आहे एक्सपोनेन्शियल डेरिव्हेटिव्ह आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये पण प्रकार आहेत आता हा अल्जेब्रिक डेरिव्हेटिव्ह झाला ओके ठीक आहे बाकीचा आपण पुढच्या पाठला